नमस्कार सर्वांना, कशा आहात? आज जी रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी आपण हे किसलेलं खोबरं आहे, तर हे छान ब्राऊन रंग होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि खोबरं भाजून झाल्यानंतर आपल्याला तीळ पण भाजायचे आहे. तिळामुळे काय होतं तर भाजीला घट्टपणा येतो आणि भाजीची चव पण छान लागते. हे तीळ आपण छान भाजून घेऊया. आणि या भाजीसाठी आपण कांदा उभा कट करून घेतलेला आहे, त्यामुळे काय होतं तर कांदा लवकर भाजला जातो. आता थोडासा आपण थोडा हलवलेला आहे कांदा आणि थोडंसं तेल टाकून याला हलवायचं आहे अजून. आणि लसणाच्या 8 ते 10 पाकळ्या यामध्ये टाकून हलवायचं आहे. खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि हा भाजलेला कांदा आपण मिक्सरमध्ये छान वाटून घेणार आहोत. ह्याची छान पेस्ट बनवून घ्यायची आहे. कढईमध्ये मी 3 ते 4 चम्मच तेल टाकलेलं आहे. आता तेल गरम झालं की हा मसाला आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. हा मसाला भाजल्यामुळे हा मसाला लवकर तळला जातो. यामध्ये आता मी घरी बनवलेला काळा मसाला 2 चमचे टाकणार आहे. गरम मसाला, जिरे पावडर, धने पावडर, थोडीशी हळद आणि दालचिनी पावडर टाकून छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये टाकण्यासाठी मी गरम पाणी केलेलं आहे. आता यामध्ये आपण हा एसूर आहे तो 1 चमचा टाकणार आहे. तुमच्याकडे जर एसूर नसेल तर तुम्ही डाळव्याचं पीठ किंवा भाजलेलं बेसन पीठ टाकू शकता. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर याला कोणी पातोड्याच्या वड्या म्हणतात, कोणी गोळ्याची आमटी, कोणी वड्याची भाजी, असं वेगवेगळे नाव आहे. तुमच्याकडे या रेसिपीला काय म्हणतात नक्की एकदा कमेंटमध्ये मला सांगा. आता आपण वड्यासाठी बेसन पीठ, कोथिंबीर, लाल चटणी, हळद, मीठ घेतलेलं आहे. तर हे आपल्याला घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी टाकून आपण तो मळून घेणार आहोत आणि याला आपण तेल लावून घेणार आहोत. बघा गोळा किती घट्ट झालेला आहे, पाहू शकता. दिसायला पण किती सुंदर आहे. या पद्धतीने गोळा बनवला तर तुमची एकही वडी भाजीमध्ये तुटणार नाही. आता याला छान आपण लाटून घ्यायचं आहे आणि आपल्याला हव्या त्या आकाराच्या वड्या आपल्याला कट करून जेव्हा त्या रश्श्याला उकळी येईल तेव्हाच टाकायच्या आहेत. जर रश्श्याला उकळी न येता जर तुम्ही वड्या टाकल्या तर काय होतात, वड्या तुटतात. त्यामुळे रश्श्याला उकळी येऊ द्या. आता मीठ टाकलेलं आहे आपण चवीनुसार या रश्श्यामध्ये. पहा उकळी आलेली आहे. आता वड्या टाकून आपण छान शिजू देणार आहोत या. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा. किती सुंदर रंग आलेला आहे आणि मसाल्याचा खूप सुगंध येतो आहे, खूप छान वास येतो. नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा. आता वडी कशी शिजली हे बघण्यासाठी वडी तोडून बघायची. जर हाताला नाही चिटकली तर वडी शिजली आहे असं समजायचं. किती सुंदर दिसते. आणि ही भाजी आपण भाकरी, चपाती, भातासोबतही खाऊ शकतो. यामध्ये थोडंसं लिंबू पिळून खाऊन एकदा बघा, खूप सुंदर लागते. तुम्हाला आवडत असेल तर बघा किती सुंदर कलर दिसतोय. भाजी खाण्यासाठी तयार आहे. थँक्यू.